45 लाखांचा रस्ता की भ्रष्टाचाराचा महामार्ग? नांदेड करांडला रस्त्याच्या कामावर ग्रामपंचायतीची गंभीर तक्रार. सरपंच अरुण बावणकर यांनी चौकशी व कारवाईची केली मागणी. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना PMKKY अंतर्गत सुरू असलेल्या नांदेड ते करांडला रस्त्याच्या कामावर आता ग्रामपंचायत नांदेडनेच गंभीर आक्षेप नोंदविल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल 45 लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामामध्ये निकृष्ट दर्जा, अंदाजपत्रकातील तफावत आणि संभाव्य आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार नांदेड ते करांडला रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण असे मंजूर काम असताना प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी केवळ ओबडधोबड खडीकरण करण्यात आले असून अत्यल्प भागातच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मंजूर काम आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कामस्थळी लावण्यात आलेल्या माहिती फलकावरील तपशील आणि विभागीय स्तरावर देण्यात येणारी माहिती यामध्येही विसंगती आढळून आल्याचे ग्रामपंचायतीने नमूद केले आहे. माहिती फलकावर खर्चाचा तपशील रिकामा ठेवण्यात आला असून तो फलकही फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान रस्त्यावर वापरण्यात आलेला मुरुम, गिट्टी व इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आवश्यक दाबाई न झाल्याने काही भाग सुरुवातीलाच उखडत असून काँक्रीट रस्त्यावर तडे पडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कामात तांत्रिक निकषांची सर्रास पायमल्ली होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती विचारली असता माहिती अधिकारात अर्ज करा असा सल्ला देण्यात आल्याने संशय आणखी गढत झाला असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. त्यामुळे मंजूर अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, MB, खर्चाचा तपशील, वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याकरिता ग्रामपंचायत नांदेडचे सरपंच अरुण बावणकर यांनी दिनांक 14 मे रोजी लाखांदूर तहसीलदारामार्फत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार सादर करून संपूर्ण प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारासह जबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. प्रकरणाला प्रशासकीय स्तरावरही गांभीर्य. सदर तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी भंडारा, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी साकोली, जिल्हा खनिज प्रतिष्ठान BMF तसेच मुख्यमंत्री कार्यालयालाही पाठविण्यात आल्याने या प्रकरणाला आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही मोठे गांभीर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे 45 लाखांचा रस्ता की भ्रष्टाचाराचा महामार्ग हा सवाल आता अधिक तीव्र झाला आहे.